जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी लक्ष्मण घोले आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। 15 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडली। त्या परीक्षेमध्ये मराठी या विषयासंदर्भात कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, कोणता सोर्स वापरला आहे, आगामी येणाऱ्या पोलीस भरतीला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, याच्यासाठी आपण एक सिरीज चालू केली। त्या अंतर्गत हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे। या लेक्चर्स मध्ये आपण विविध जिल्ह्यांमधील प्रश्न मराठी या विषयासंदर्भात कशा पद्धतीने आलेत, सोर्स काय वापरला आणि तुम्ही काय केलं पाहिजे, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत असतो। प्रत्येक प्रश्नांचं या ठिकाणी अनालिसिस करणार नाही, कारण का तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी माहित आहेत। कारण का की प्रत्येक जिल्ह्यांचे सेकंड आन्सर की मेरिट लिस्ट देखील पब्लिश झालेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्नाचं विश्लेषण करणार नाही। फक्त प्रश्न कोणत्या सोर्स मधून आलेत तेवढंच आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव व्हावा, अभ्यास व्यवस्थित व्हावा, अभ्यासाची दिशा व्यवस्थित असावी, या अनुषंगाने तुम्हाला फायदा होणार आहे। ओके, ठीक आहे। आज आपल्याला कोल्हापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या लेखी परीक्षेचा विचार करायचा आहे। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे। ओके, याच्यामध्ये नाव दिलेले आहेत आणि त्यांचे टोपण नावे, याच्यामधले चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे। तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक सी, पट्टे बापूराव यांचं नाव नारायण केशव बेहरे या पद्धतीने दिलेलं आहे। ऍक्च्युअली हे चुकीचं आहे, त्यांचं कुलकर्णी हे सरनेम आहे। तर ते बरोबर काय नाव आहे हे तुम्हाला शोधायचं आहे, कारण का भविष्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो। कारण हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे 2023 हिंगोली जिल्हा आहे तसा प्रश्न ऍज इट इज कॉपी केलेला आहे। हेच आपल्याला पाहायचं असतं की प्रश्न कशा पद्धतीने सेट होतात। सोर्स काय आहे, एकच सोर्स आहे या ठिकाणी, ते म्हणजे PYQ। ओके, व्यवस्थित PYQ करायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही। काय म्हटलंय, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलं नाही। आता हा खरा तर धातूवरती प्रश्न आहे। जाऊन मधला मूळ धातू आहे जा, देऊन मधला मूळ धातू आहे दे, घेऊन मधला मूळ धातू आहे घे, परंतु ठेवून मधला मूळ धातू काय रे ठेव। ज्यावेळेस एक अक्षरी धातू असतो त्यावेळेस त्याला जर ऊन प्रत्यय लावायचा असेल तर ते आहे तसाच लावला जातो, परंतु एक अक्षरी सोडून दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी जर धातू असतील तर त्याला ऊन प्रत्यय लावत असताना आपण ते ऊन, ठेव हा मूळ धातू आहे, याला जर ऊन प्रत्यय मला लावायचा असेल तर ह्या व मध्ये हे ऊ मिसळत असतं, म्हणजे काय होणार रे ठेवून। या पद्धतीनं म्हणजे त्यांनी अयोग्य विचारला। अयोग्य काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2। हा देखील प्रश्न 2016 नांदेड जिल्हा या परीक्षेला 16 मध्ये विचारण्यात आलेला आहे तसा कॉपी पेस्ट केला, कारण या ठिकाणी शुद्ध म्हणजे योग्य ओळखायला सांगितलं होतं, आता तुम्हाला अयोग्य ओळखायला सांगितलं। हा देखील प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। कोणाला उपमा देता येत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अनुपम। हा प्रश्न आहे तसा 2018ला विचारण्यात आलेला होता, चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आहे तसा कॉपी पेस्ट केलेला आहे। परत बघा पुढचा प्रश्न, अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारलेला आहे। अलम दुनियेत फिरणे, 4 पर्याय आहेत, याचं योग्य उत्तर आहे सारे जग फिरणे। ओके, अलम दुनियेत फिरणे म्हणजे काय रे, सारे जग फिरणे। मग हे मला कुठं समजलं याचं उत्तर सारे जग फिरणे, आन्सर की आल्यावर का, तर नाही, बिलकुल नाही। तर मला कुठं समजलं होतं, एकतर माझ्या अभ्यासातून मला समजलं किंवा माझ्या PYQ मध्ये PYQचा संदर्भ पुणे शहर 2018ला हाच प्रश्न विचारला, हाच परत ऍज इट इज कॉपी पेस्ट 2026ला कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी केलेला आहे। पुढे, चुली पुढे शिपाई अन घराबाहेर डॅश 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 डॅश। बघा हा प्रश्न म्हणीवरती आहे, एक म्हण तुम्हाला पूर्ण करायचे आहे, या टाईपचे प्रश्न विचारले जातात, याच्या अगोदर देखील विचारलेले आहेत। तर काय असणार आहे उत्तर, चुली पुढे शिपाई अन घराबाहेर काय रे भागूबाई, म्हणजे चुली पुढेच आपला दादा होणार आणि बाहेर म्हणजे आपलं साध्या पद्धतीनं, म्हणजे चुली पुढे आपलं आधी सत्ता गाजवायची आणि बाहेर लोकांसमोर मात्र आपलं शांत बसायचं, या पद्धतीने आहे। सोपी आहे म्हण, तरी पण देखील बघा 2018 सोलापूर ग्रामीणला हाच प्रश्न विचारला आहे तसा कॉपी पेस्ट। प्रत्येक ठिकाणी माझं एकच सांगणं आहे, प्रत्येक प्रश्नाला मी काय म्हटलं, कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट। तर हे प्रश्न ऑलरेडी विचारलेले होते। स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा,
जर तुम्ही PYQ केलेले नसतील तर हा तुम्हाला थोडा अडचणीचा वाटू शकतो प्रश्न. स्वयंभू याचा विरोधार्थी शब्द काय असणार आहे रे? प्रतिष्ठापित. हा देखील आहे तसा कॉपी पेस्ट केलेला आहे. कुठं विचारलेला आहे? 2023 ला अमरावती ग्रामीण आणि धुळे जिल्हा 2023 ला स्वयंभू. ओके, हा देखील प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न, वानगीचे समानार्थी शब्द ओळखायचा तुम्हाला. वानगी या शब्दाचा समानार्थी शब्द. आता हे याच्या अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न थोडे विचित्र शब्द आहेत जे की आपण कधी आयुष्यामध्ये ऐकलेले नसतात. तरी पण याचं उत्तर आपल्याला काढता येतं. एकतर याच्यासाठी चांगला अभ्यास पाहिजे किंवा मग चांगलं PYQ केलेलं असायला पाहिजे. PYQ का म्हटलं मी? 2024 पुणे लोहमार्ग चालक आहे तसा प्रश्न विचारला. वानगी शब्दाचा समानार्थी शब्द. इथं उत्तर दिलं तर उदाहरण. त्याच्यामुळे याचं उत्तर काय रे? उदाहरण. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढे, एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? दोन शब्दांच्या मध्ये एक चिन्ह द्यायचं आहे पर्याय सुचवण्यासाठी. त्याच्यासाठी असतं काय रे? विकल्प चिन्ह असतं. हा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. रिपीट आहे हा प्रश्न. 2016 ला 2 वेळा विचारला होता. याच्या अगोदर पण भरपूर वेळा विचारला. फक्त मी इथं प्रूफ म्हणून तुम्हाला एकच स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर केलेले आहे. ते आहे तसा ॲज इट इज हा देखील रिपीट आहे. पुढे बघा, थोडं स्पीडमध्ये आपण स्पीडमध्ये सांगतो तुम्हाला. थोडं जास्त स्पीडमध्ये सांगण्याचं कारण का? कारण इथं आपण एक्सप्लेन करणार नाही. फक्त तुम्हाला रेफरन्स सांगतो की PYQ मधनं कसे प्रश्न ॲज इट इज येतात. हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास व्यवस्थित करणार नाहीत. मार्केटमधले संदर्भ पुस्तकं घेता, तेच वाचता. सगळ्यात महत्वाचा सोर्स काय? तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेल्या प्रॉपर नोट्स. अकॅडमीमध्ये जी काय तुमची अकॅडमी असेल XYZ, त्या नोट्स आणि तुमच्याकडे असणारे PYQ. आता हे PYQ चे पुस्तक मार्केट्समध्ये भरपूर आहेत. हे जे मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत ते कोणत्या पुस्तकातनं काढलेत हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर मी ते नंतर सांगेल तुम्हाला. आधी फक्त व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. ओके, अशा पद्धतीचे सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. हे झाल्यानंतर परत आपले PYQ चे स्पेशल सिरीज असणार आहेत ज्याचे आपण प्रत्येक प्रश्नाचं डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. ही सिरीज पण आपण MPSC आपल्या YouTube चॅनलवरती आपण चालू करणार आहोत. पुढचा प्रश्न, पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी. याचं उत्तर काय रे? फारसी. हे मला कोणी सांगितलं? तर कोणी सांगितलं? एकतर माझ्या अभ्यासातून मला कळलं किंवा मग मी ज्यावेळेस PYQ पाहिले त्या PYQ मधून मला समजलं. आहे तसा प्रश्न कॉपी पेस्ट. परत एकदा कॉपी पेस्ट. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. हा अतिशय सोपा आहे. याचं उत्तर आहे कपटी मनुष्य. तरी पण हा प्रश्न 2023 ला मीरा भाईंदर चालक या ठिकाणी विचारलेला ॲज इट इज कॉपी पेस्ट. आता फक्त इथं मी तुम्हाला वारंवार सांगतो, या ठिकाणी फक्त मी एकच स्क्रीनशॉट घेतलेला आहे. हा बऱ्याच वेळा आलेला आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला ऑन प्रूफ म्हणून फक्त एकदाच मी इथं स्क्रीनशॉट घेतलेला आहे. हा देखील रिपीट प्रश्न पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न, सदा सर्वदेव तुझा गाडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. या वाक्यातील तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. अतिशय सोपा आहे. हा कोणता अलंकार आहे रे? यमक. सदा सर्वदा तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. घडावा आणि पडावा या ठिकाणी यमक जुळलेला आहे. हा देखील प्रश्न 2023 ला पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी विचारला आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा केला कॉपी पेस्ट. पुढे बघा, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा. आता नकारार्थी होकारार्थीचं नकारार्थी करत असताना वाक्य तर बदलायचं आहे पण त्याचा अर्थ बदलला ना पाहिजे हे तुम्हाला माहित आहे. या ठिकाणी काय असणार याचं उत्तर, वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. वाचन हाच एकमेव मित्र आहे. वाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे. वाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो म्हणजे वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही म्हणजेच मित्र आहे. या पद्धतीने याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. कुणी सांगितलं मला? तर माझ्या परत PYQ ने मला ते सांगितलं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, कॉपी पेस्ट. ओके, समजतंय? पुढचा प्रश्न, सरकशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार केवळ वाक्य, मिश्र वाक्य, गौण वाक्य आणि संयुक्त वाक्य.
का असणार आहे उत्तर याचं, तर याचं उत्तर असणार आहे केवळ वाक्य, कारण या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधी आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे केवळ वाक्य. हे देखील मला कोणी सांगितलं, तर पुन्हा सांगितलं मला PYQ ने, ॲज इट इज कॉपी पेस्ट. बघा आपण काय करतो, वर्षभर अभ्यास करत असतो, कशा पद्धतीने करतो. काय मुलांचं सिलेक्शन होईल, काय मुलांचं होणार नाही. ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं अभिनंदन, पण ज्यांचं होणार नाही, 1-2 मार्कांनी राहिले, 10 मार्क राहिले, 15 मार्कांनी राहिले, किंवा नवीन येणारे जे काही विद्यार्थी असतील किंवा शारीरिक चाचणी क्षमतेतूनच बाहेर पडलेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप उपयुक्त सिरीज असणार आहे. ऍक्च्युली प्रश्न काय आहे आणि आला कुठून हे जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये फिट होत नाही तोपर्यंत अभ्यासाची गती पण वाढत नाही आणि योग्य दिशा पण मिळत नाही. ओके, हे सगळं तुम्हाला ऑन अ प्रूफ दाखवतो मी. याच्यामध्ये मी काही म्हणजे मी माझ्या मनाने काही टाईप केलेलं नाही, काय नाही. तुम्ही बघू शकता, हा PYQचा संदर्भ घेऊ शकता. 2023 चे पेपर तुमच्याकडे अवेलेबल असतील. SRPF सोलापूरचा पेपर काढा, हा प्रश्न आहे का नाही बघा, ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. ओके, आतापर्यंत जेवढे प्रश्न बघितले ते सगळे आपले संदर्भ कॉपी पेस्ट PYQच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर सादर केले आहेत. हा प्रश्न घ्या पुढचा, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, या वाक्यातील प्रयोग ओळखा. याच्यातला कर्ता विद्यार्थी आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि याच्यामध्ये कर्म नाही. कर्त्याला जर प्रत्यय असेल, वाक्यात कर्म नसेल तर भावे प्रयोग असतो. भावे प्रयोगामध्ये परत अकर्मक भावे, या ठिकाणी पर्याय आहे भावे प्रयोग. ओके, याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. हा देखील परत पुन्हा एकदा झाला कॉपी पेस्ट. पुढचा प्रश्न, सूर्य मावळत आहे, पूर्ण भविष्यकाळ करायचंय. पूर्ण भविष्यकाळ, आता हे काळ ओळखणे एवढं सोप्या पद्धतीने आपल्याला ओळखता येतं, परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं, तो कशा पद्धतीने काळ ओळखायचा, शॉर्टकट सांगितलं जातं. काय नाही, याच्यामध्ये बघा, मावळलेला असेल, पूर्ण भविष्यकाळ करायचंय. सूर्य मावळत असेल, सूर्य मावळला हा गेला, कारण संयुक्त क्रियापदाची कंडिशन पाहिजे. मावळत सूर्य मावळत हे अपूर्ण आहे, बरोबर. असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ झाला. मावळलेला पूर्ण झाली क्रिया, त्याच्यानंतर संयुक्त क्रियापद. मावळलेला असेल म्हणजे पूर्ण आहे पण भविष्यकाळ आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी C योग्य आहे. हा देखील कॉपी पेस्ट आहे, पर्याय जसेच्या तसे कॉपी पेस्ट आहे. हा देखील प्रश्न 2016ला रायगड जिल्हा, 2018ला सोलापूर ग्रामीण या ठिकाणी विचारलेला आहे आणि परत आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखायचे तुम्हाला. आता हा प्रश्न कॉपी पेस्ट नाही, हा आत्ताच सेट झालेला आहे. मग हा प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये येऊ शकतो. आता कॉपी पेस्ट नसेल तर आता हा पुढच्या वेळेस कॉपी पेस्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्हाला लिहून ठेवायचा आहे किंवा व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. कोणती संधी सांगितली? पररूप संधी. ओके, मराठीतील 2 संधी आहेत, एक आहे पूर्वरूप आणि दुसरं कोणतं आहे रे? पररूप. आता पररूप संधीचं उदाहरण ओळखण्यासाठी दिलेल्या शब्दातील हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द, दिलेल्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो लुप्त होतो म्हणजे नाहीसा होतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे तसा राहतो, हा कायम राहतो. त्याच्यामुळं पर म्हणजे दुसरा, दुसरा कायम राहतो, त्याच्यामुळे याला पररूप संधी म्हणतात. याच्यासाठी तुम्हाला हे शब्द फोडावे लागतील. आता मी डायरेक्ट उत्तराकडे जातो. धरून याची जर फोड केली तर काय होणार आहे? धर अधिक ऊन, बरोबर. आता याच्यातला शेवटचा स्वर हा अ आहे, बरोबर. अ हा जाणार, काय राहणार मग? धर. धरचा पाय मोडला, याच्यामध्ये जर मला ऊन मिसळायचं असेल तर काय होणार? धरून. म्हणजे हे पररूप संधीचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक D, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. काही अधिक असा पूर्वरूप संधी आहे, कारण याच्यामध्ये काही अधिक असा, याच्यामध्ये काहीसा या शब्दामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे तसा राहतो, पूर्व आहे तसा राहतो, परमध्ये दुसरा आहे तसा राहतो. त्याच्यामुळे हा पूर्वरूप संधीचा आहे आणि हे पररूप संधीचा आहे. सदैव आणि गेले याचा काही विषय नाही. उत्तर काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 4. हा रिपीट झालेला नाही. म्हणजे 16 प्रश्न बघितले, 16 मधले पहिले 15 कॉपी पेस्ट आहेत, हा 16वा नवीन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढील पैकी कोणता आहे? पंचक्रोशी 5 कोसांचा समूह याचं योग्य उत्तर आहे. बाकी काही बघायची गरज नाही, कारण का आलाय 2023ला, आहे तसा कॉपी पेस्ट या ठिकाणी झालेला आहे. कळतंय? ठीक आहे.
आणि या शब्दाची जात ओळखा. आणि हा शब्द काय काम करतो, शब्दांच्या 8 जाती आहेत त्याच्यामध्ये आणि हा काय काम करतो, तर 2 शब्द जोडण्याचं काम करतो. हा एक शब्द जोडण्याचं काम कोण करतं, आणि करतं, किंवा 2 वाक्य तरी जोडतं किंवा 2 शब्द तरी जोडतो. मग 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, अव्यय म्हणतो. आणि कोणता अव्यय म्हणतो, उभयान्वयी अव्यय. राम आणि लक्ष्मण, बरोबर, राम खेळत आहे, लक्ष्मण वाचत आहे. या पद्धतीनं 2 शब्द आणि 2 वाक्य जोडण्याचं काम कोण करत असतं, उभयान्वयी अव्यय. हा देखील कॉपी पेस्ट आहे. ओके, याचा पर्याय क्रमांक सी योग्य आहे. याचा देखील पर्याय क्रमांक सी आहे. तसं आहे बघा, तुम्ही लेक्चर बघत असताना प्रत्येक प्रश्न स्टॉप करा, पॉज करा आणि बघा आहे तसं रिपीट होतं का, कॉपी पेस्ट आहे का. पुढचा प्रश्न, शरद जवळ माझी पुस्तके आहेत, या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. अतिशय सोपा आहे. नामाला जोडणाऱ्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. शरद जवळ, जवळ हा काय रे, शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक बी. अतिशय सोपा आहे तरी पण कॉपी पेस्ट आहे, त्याच्यामुळं हा देखील प्रश्न कॉपी पेस्ट आहे. सोपं वाटत असेल तरी पण पाठीमागचेच विचारलेले आहेत ना. ओके, अवघड विचारले तरच आपल्याला म्हणायचं का हा कॉपी पेस्ट आहे. सोपं पण काय आहे, कॉपी पेस्टच आहे. म्हणजे सगळे पेपर सेट, प्रश्न कुठून सेट होतात, PYQ बेसवरती. मग ते PYQ एकतर पोलीस भरतीचे असतील किंवा MPSC असतील. आता तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की MPSC परीक्षेला विचारलेले प्रश्न पोलीस भरतीला विचारतात का, तर याचं उत्तर हो आहे. हे आपण धाराशिवचा पेपर बघत असताना आत्ताच्या लेक्चर मध्येच पाहणार आहोत कशा पद्धतीने MPSC ला विचारलेले प्रश्नच पोलीस भरतीला विचारलेले आहेत. मग जर विचारत असतील MPSC ला विचारलेले प्रश्न आता पोलीस भरतीला विचारत असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याला कसलंही एक्सक्यूज चालणार नाही, त्या पद्धतीनेच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मराठी भाषेत एकूण व्यंजने विचारला तुम्हाला, वर्ण विचारले नाहीत. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. किती आहेत व्यंजने, 34 आहेत. हे कोणी सांगितलं मला, आमच्या वर्गातल्या शिक्षकांनी पण सांगितलं. कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेतलं तर त्याच्यामध्ये 34च आहेत, 35 नाहीत, 36 नाहीत, 37 नाहीत, 40 नाहीत. व्यंजने 34च आहेत. कोणाच्याही हाताखाली तुम्ही शिका, कोणत्याही मार्केटमधलं पुस्तक घ्या, 34 34 34. अतिशय सोपा प्रश्न. जरी कुणी नाही शिकवलं, जरी कोणत्या पुस्तकात नसलं तर हा PYQ बेस आहे, कितीतरी वेळा विचारलेला आहे. याचं उत्तर काय असणार आहे, 34. पुन्हा हा प्रश्न येतोय आपला काय रे, कॉपी पेस्ट मध्ये. भाववाचक नाम ओळखायचं आहे, कॉपी पेस्ट आहे. ओके, ठीक आहे. तरी पण इथं थोडं आपण एक्सप्लेन करू. भाववाचक नाम, उंची, शरद, पुस्तक, झाड. जर तुम्हाला भाववाचक नाम डायरेक्ट इथं या पर्यायामधून जर ओळखता येत नसतील तर तुम्हाला माहित आहे शरद हे एखाद्या मुलाचं नाव असू शकतं किंवा व्यक्तीचं नाव असू शकतं, त्याच्यामुळे हे विशेष नाम आहे. पुस्तक म्हटल्यानंतर माझ्याकडे अनेक पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर दिसतात, त्याच्यामुळे हे सामान्य नाम आहे. झाड म्हटलं तर कोणतं झाड हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, त्याच्यामुळे हे सामान्य नाम आहे. उंची, उंची मला दिसत नाही, बरोबर, उंच माणूस दिसतो पण उंची दिसत नाही, हे भाववाचक नाम आहे. आणि हे 3 गेले तर हा एकच राहिला, ले डोकं लावायची गरज नाही. उंची हे भाववाचक नाम आहे. उंच हे काय रे, विशेषण आहे. उंच विशेषण आहे, त्याला ई प्रत्यय लावून उंची हे भाववाचक नाम बनवलेलं आहे. तरी पण हा प्रश्न असा नाही समजला तरी PYQ मध्ये आहे तसा कॉपी पेस्ट केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरला 2016 हा प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न बघा, काटे या शब्दाचे लिंग कोणते. आता हा कॉपी पेस्ट नाही किंवा मग माझ्या नजर चुकीने कदाचित राहिलेला असेल, आलेला असेल हा प्रश्न, पण शोधत असताना माझ्या नजर चुकीतून राहू शकतो. तरी पण हा सोपा प्रश्न आहे. काटे या शब्दाचे लिंग ओळखायचं तुम्हाला, वचन नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, प्रश्न समजून घ्या. वचन ओळखायचं आहे का रे, नाही. काय ओळखायचं तुम्हाला, लिंग ओळखायचं आहे दिलेल्या शब्दाचं. दिलेला शब्द काय आहे, काटे, याचं लिंग ओळखायचं आहे. मग हा वचन याचं अनेक वचन मध्ये आहे का एक वचनामध्ये, हे अगोदर कन्फर्म करा. काटे हा शब्द अनेक वचन आहे, याचं एक वचन काय आहे रे, काटा. याचं एक वचन काय आहे, काटा. मग याचं जे एक वचन आहे काटा, त्याचं लिंग काय आहे, तो काटा. म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. काटा जर पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन काटे होतं, हा देखील का असणार आहे रे, पुल्लिंगी शब्द असणार आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर आहे. नाहीतर ते काटे लिहून याचाल, बरोबर. कारण का, गोडा, गोडा हा शब्द काय रे, पुल्लिंग आहे. याचं अनेक वचन काय होतं, गोडे.
अनेक वचन केल्यामुळे लिंग बदलतं का तुम्ही? तसं नसतं. कळतं का मला काय म्हणायचंय? अनेक वचन केल्यानंतर घोडाचं लिंग बदलते का? शरीर रचना बदलणार आहेत का तुम्ही? हे नपुसक लिंगी झालं का? घोडा तोच आहे, फक्त त्याच्यासोबत आणखीन त्याच्या सोबतीला आणखीन त्याचेच सहकार्य आले. लिंग नसतं बदलत कधी. त्याच्यामुळं दिलेला शब्द जर अनेक वचनातला असेल त्याला एक वचनात आणा आणि त्याचं लिंग ओळखा. त्याचं जे लिंग असेल तेच अनेक वचनाचं लिंग असतं. हा सिंपल फरक आहे. ओके, हे सिंपल साधी गोष्ट आहे. तुमच्या मास्तराकडून हे शिकलेला असाल तुम्ही. ओके, याचं उत्तर काय असणार आहे रे? पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? हा देखील PYQ मध्ये माझ्या नजर चुकीने राहून गेलेला आहे. विचारलेला आहे पण मला तो सापडलेला नाही. बघा, अनेक वचनी शब्द कोणता? आता असे प्रश्न सोडवत असताना पर्याय क्रमांक ए पासून जायचा, डायरेक्ट उत्तराकडे जाऊ नका, गडबडीत चुकू शकतो. रोपटे या शब्दाचं अनेक वचन होतं का? होतं, रोपटी. त्याच्यामुळे हा एक वचनी शब्द आहे, हा उत्तर नसणार आहे. विहीर या शब्दाचं अनेक वचन होतं का? होतं. काय होतं? विहिरी. मग याचं पण अनेक वचन होतं, त्याच्यामुळे हे देखील उत्तर नसणार आहे. वेली, वेली हे ऑलरेडी अनेक वचनातला शब्द आहे, कारण का याचं एक वचन काय रे? वेल. वेलचं काय झालं? वेली. त्याच्यामुळे हे अनेक वचनी शब्द आहे. हे तुमचं उत्तर आहे. चौथा पर्याय झाडचं काय होणार? झाडे. असं अनेक वचन होतं. म्हणजे ए पर्याय, बी पर्याय आणि डी पर्याय हे ऑलरेडी एक वचनातले शब्द आहेत. प्रश्न विचारला तुम्हाला अनेक वचनी शब्द ओळखा, तर वेली हा अनेक वचनी शब्द आहे, कारण त्याचं एक वचन वेल आहे. वेलचं काय केलं? वेली. पर्याय क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. आता हा जर PYQ नसला, चाचीचे प्रत्यय, हा प्रश्न विचारलाच नाही, कधीच विचारला नाही, तरी पण चुकायची काही गरज नाही. विभक्तीचे 8 प्रत्यय, विभक्ती प्रत्यय 8 आहेत. त्याच्यामुळे ते डायरेक्ट तोंडपाठ करायचे. षष्टीचे विभक्ती का असणार आहे? चाचीचे. इथं चा प्रत्यय लागला, त्याच्यामुळे याचं उत्तर का असणार आहे? षष्टी. तरी देखील हा आहे तसा PYQ बेस आहे, कसलंही बदललेलं नाही, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हा देखील काय रे? कॉपी पेस्ट आहे. महाराणीच्या शब्दाची विभक्ती ओळखा, आहे तसं. पर्याय देखील तेच आहेत, बऱ्याच वेळा विचारलेला आहे, कॉपी पेस्ट. आणि हा प्रश्न या पद्धतीने देखील विचारलेला आहे. चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा किती वेळा विचारलेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा प्रश्न परत असा पण विचारलेला आहे, षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते? चाचीचे. या पद्धतीनं म्हणजे 3 फॉर्मॅट मध्ये हा प्रश्न विचारू शकतात. एकतर ते शब्दाला जोडून विचारू शकतात, किंवा सेपरेट चाचीचे प्रत्यय विचारू शकतात, किंवा षष्टी विभक्तीचे प्रत्यय विचारू शकतात. अशा 3 अँगलने हा प्रश्न सेट होऊ शकतो भविष्यामध्ये. आता षष्टी विचारला तर पुढच्या वेळेस पंचमी विचारतील, परत संबोधन विचारतील, काही विचारू शकतात. याच्यावरचे प्रश्न चुकायचे नाहीत. मग हे पुस्तक हे कोणत्या पुस्तकात नाहीत हे देखील महत्वाचं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? चाचीचा विचारलाय, याच्या खालीच लगेच षष्टी विभक्तीचे प्रत्यय हा प्रश्न असा अटॅच करून दिलेला आहे. हे पुस्तक कोणतं आहे मी परत तुम्हाला नंतर सांगणार आहे. तत्पूर्वी आपण प्रश्नांचा सिलसिला कंटिन्यू ठेवू. ओके, सॉरी. खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? संयुक्त क्रियापद म्हणजे एकतर धातू साधित प्लस सहाय्यक. धातू साधित प्लस सहाय्यक त्याला काय म्हणतो आपण? संयुक्त क्रियापद. राम राजा होता, विषय ना. आता आई आता काम करते, एकच क्रियापद आहे, तो पोलीस झाला. याच्यामध्ये एकच क्रियापद आहे. जात आहे हे संयुक्त क्रियापद आहे. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तरी देखील हा पूर्वी प्रश्न विचारलेला आहे. नागपूर ग्रामीण चालक 2023 ला हा देखील काय रे? कॉपी पेस्ट आहे तसा काय? कॉपी पेस्ट. ओके, आता 25 प्रश्न कदाचित कोल्हापूरचे झालेले आहेत. इथून पुढे आता धाराशिव चालू होईल. तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये असं जाणवलं असेल की मॅक्झिमम मला वाटतं जवळपास 23 प्रश्न हे ऍज इट इज कॉपी पेस्ट आहेत, जे की पोलीस भरतीच्याच परीक्षेला याच्या अगोदर विचारलेले आहेत. जर 23 प्रश्न झालेले पोलीस भरतीच्या पेपर मधूनच जर येत असतील तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे तुम्हीच ठरवायचं आहे. त्याच्यात मी जास्त सांगणे उपयुक्त ठरणार नाही, कारण तुम्हाला या सिरीज मधनं कळत असेल की कशा पद्धतीने प्रश्न कॉपी पेस्ट आणि आहे तशा पर्याय देखील बदलत नाहीत, आहे तसे कॉपी पेस्ट होत असतात. मग तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा कशा पद्धतीने ठेवायची हे तुम्ही ठरवायचे. याच्यामध्ये मी जास्त सांगणे सोयीस्कर ठरणार नाही. आता इथून पुढे धाराशिव जिल्ह्याचे 25 प्रश्न चालू होणार आहेत. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत बघा. या ठिकाणी कॉपी पेस्ट आहेत. 20 प्रश्न आहेत तसे कॉपी पेस्ट आहेत आणि 3 प्रश्न
पोलीस भरतीचे कॉपी पेस्ट आहेत, म्हणजे 23 प्रश्न इथं देखील कॉपी पेस्ट आहेत. त्याच्यातले 20 प्रश्न हे ऍज इट इज एमपीएससी ला विचारलेले कॉपी पेस्ट आहेत. हे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. बघा, पहिला प्रश्न हा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा ऍक्च्युली प्रश्न चुकलेला आहे, याचं उत्तर बदलायला पाहिजे. याच्यावरती 5 मिनिटाचा मी काल व्हिडिओ बनवलेला आहे, जर बघितला नसेल तर तो बघा. याच्यामध्ये आता इथं मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, वेळ वाया घालवणार नाही, कारण याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. योग्य विधान ओळखा, याच्यामध्ये 3 योग्य आहेत, हा चुकीचा आहे. हे कुणी सांगितलं तर हे कुणी सांगितलं रे, राज्यसेवा 2020 म्हणजे जो विद्यार्थी डीवायएसपी होणार आहे, डीवायएसपी ची परीक्षा देणार आहे किंवा उपजिल्हाधिकारीची परीक्षा देणार आहे, ही परीक्षा देऊन जे विद्यार्थी उपजिल्हाधिकारी झालेत त्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. मग इथं धाराशिव, आता नाव चेंज केलेलं आहे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हा जो प्रश्न रिपीट केला त्याचं उत्तर तुम्ही चुकीचं का देता. इथं काय उत्तर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. पण आयोगाने काय दिले, पर्याय क्रमांक 3च दिलाय. पण आयोगाचे पर्याय काय आहेत, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये अ ब क बरोबर. पर्याय क्रमांक 3 काय आहे रे आयोगाचा, अ ब क बरोबर. तुमचे पर्याय कुठे आहेत, मग तुमचे पर्याय कुठं आहेत, अ ब क बरोबर, अ बरोबर, अ ब बरोबर, हे पर्याय कुठं गेले. त्याच्यामुळं मुलांवरती तुम्ही खऱ्या अर्थाने अन्याय केलेला आहे. आणि जर तुम्हाला आयोगाचं उत्तर मान्य नसेल तर तुम्ही हे उत्तर 3 नंबरचं कशा पद्धतीने बरोबर आहे आणि पहिलं स्टेटमेंट कशा पद्धतीचे चुकीचे आहेत ते तुम्ही सांगू शकता. तर हा प्रश्न आहे तसा आयोगाचा घेतलेला आहे. या प्रश्नांमध्ये देखील 2 नंबरचा प्रश्न आहे, याच्यामध्ये तर अतिशय गोंधळ केला आहे. तसा आयोगाचे प्रश्न आहे, तसे आयोगाचे स्टेटमेंट घेतले, स्टेटमेंट मध्ये पण टायपिंग मिस्टेक केलेली आहे. इथं बघा 4 नंबरचा डी पर्याय बघा, मू व उ म्हणते. इथं काय म्हणते, मू व उ हे मूलध्वनी आहेत. आयोगाने काय विचारले, म व उ, म चा पाय मोडलेला आहे, इथं म चा पाय मोडलेला आहे, म पाय मोडलेला व उ हे मूलध्वनी आहेत. बरोबर आहे, हे स्टेटमेंट आयोगाचं बरोबर आहे, कारण हा म पाय मोडलेला म हा मूलध्वनी आहे, कारण याचं आता विभाजन होऊ शकत नाही. परंतु या मूचं विभाजन होऊ शकतं. काय होऊ शकतं, म प्लस उ. काय होऊ शकतं, म प्लस उ. कळतं, हे मू काय रे, अक्षर आहे, कारण का अक्षराचं विभाजन होऊ शकतं. म प्लस उ हे विभाजन अंतिम विभाजन आहे, त्याच्यामुळे पाय मोडलेला म आणि उ हे काय आहेत रे, मूलध्वनी आहेत. या ठिकाणी पाय मोडला नाही, मू न पाय मोडलेला मू व उ हे मूलध्वनी आहेत का, नाहीत, कारण का ह्याचा पाय मोडला नाही, हे चुकीचं आहे. मू हे एक ध्वनी चिन्ह आहे, पर इथं काय म्हणते, मू हे अक्षर आहे. बरोबर आहे, मू काय रे, अक्षर आहे. अक्षरालाच आपण काय म्हणतो, ध्वनी चिन्ह. त्याच्यामुळे हे मू जर अक्षर असेल तर हे ध्वनी चिन्ह देखील आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मू हा एक मूलध्वनी आहे, मू हा मूलध्वनी नाही, कारण याचं विभाजन होतं, म प्लस उ असं विभाजन होतं, त्याच्यामुळे हे मूलध्वनी नाही. आणि मू व हे पण मूलध्वनी नाही. 2 चूक आहेत आणि 2 बरोबर आहेत. काय केलं यांनी, 2 चुकीचे आहेत आणि 2 बरोबर आहेत. काय द्यायचं उत्तर, त्यांनी उत्तर दिले पर्याय क्रमांक 1. का दिले, इथं बघा आयोगाचा हा प्रश्न आहे, 4 पर्याय आहेत. आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे, याच हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. ए बी डी बरोबर. कुठं आहे, ए बी डी. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर दिले. धाराशिववाल्यांनी याचं उत्तर काय दिले, त्यांनाच माहित कशा पद्धतीने दिले, काय दिले. याच्यावरती ऑब्जेक्शन परत मुलांनी घेतलेला आहे आपला व्हिडिओ पाहून. आता त्याच्यावर अंतिम निर्णय काय येतो आपल्याला माहित नाही, परंतु हा सरासर मुलांवरती झालेला अन्याय आहे. ओके, तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, पहिले 2 प्रश्न आहे तसे एमपीएससीतनं त्यांनी घेतले, राज्यसेवेचे घेतले. विशेष म्हणजे काय, राज्यसेवा. आता हा प्रश्न य र ल व यांचे उच्चारस्थाने अनुक्रमे इ उ रु लु या पद्धतीने असतात. इ रस्व असतो, दीर्घ जिथं जिथं इ आहे तो पर्याय गेला. इथं एक रस्व इ आहे, पण उ पण आपल्याला कोणता पाहिजे, रस्व पाहिजे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी. हा प्रश्न कुठून घेतला, PSI 2017 ला आलेला हा प्रश्न आहे. ऍज इट इज कॉपी पेस्ट. आता इथं कॉपी पेस्ट चालू झालं, पण कुठून, एमपीएससी ला आलेले प्रश्नांमधनं कॉपी पेस्ट. कुठं, पोलीस भरती. आता कुठून कुणी कसे प्रश्न घ्यायचे ह्याचा ज्याचा त्याचा अधिकार असतो.
आपण त्या पद्धतीने आपला अभ्यास चेंज करायचा असतो. तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही. भविष्यामध्ये जर असे प्रश्न विचारायला लागले तर याच्यावरती आपण एक युट्यूबला सिरीज चालू करणार आहोत. पोलीस भरतीच्या अनुषंगाने जे काही महत्वाचे MPSC ला आलेले प्रश्न मला वाटतात ते सगळे प्रश्न मी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलवरती घेणार आहे. पण कधी 2026चे सगळे पेपर झाल्यानंतर, ज्यावेळेस शेवटचा मुंबई संपेल मुंबईचा पेपर, त्यावेळेस तिथून पुढे हे सिरीज आपण चालू करणार आहेत, जेणेकरून नवीन विद्यार्थी आणि जे या भरतीतनं राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना फायदा होईल. तुम्ही फक्त पोलीस भरतीचे PYQ व्यवस्थित करा. आयोगाचे PYQ काय असतील ते जबाबदारी माझी असेल. या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. पुढचा प्रश्न बघा, बदल घडणे. आता हा पण बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हणतात? विकार म्हणतात. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. पण इथं मी काय सांगतो, कंबाईन मेन्स 2018 ला MPSC ला विचारलेला प्रश्न आहे. तोच प्रश्न ऍज इट इज इथं कॉपी पेस्ट केला. पर्याय सहित सगळे पर्याय इथं जे आहेत तेच इथं पर्याय आहेत. त्याच्यामुळं धाराशिव पोलीस भरतीमध्ये मराठीचे जेवढे काही प्रश्न विचारलेत ते MPSC चे आहे तसे कॉपी पेस्ट आहेत. हा प्रश्न बघा, हा प्रश्नांचा मला संदर्भ सापडला नाही. भाववाचक नाम, मूळचं भाववाचक नाम विशेष नामासारखं काम करतं, ते वाक्य तुम्हाला शोधायला सांगितलंय. एक एक वाक्य घेऊ. या ठिकाणी आता एक्सप्लेन करूयात आपण. मी आत्ताच नगरहून आलो. काय रे नगर? नगर म्हणजे कोणते शहर, हे मूळचं काय सामान्य नाम आहे. नगर म्हणजे कोणते शहर, त्याच्यामुळे हे सामान्य नाम आहे. पण या ठिकाणी वापरताना मी आत्ताच नगरहून आलो म्हणजे स्पेसिफिक एका गावाचं नाव आहे. त्याच्यामुळे हे जरी मूळचं सामान्य नाम असेल तरी या वाक्यामध्ये काय करतं? विशेष नामाचं काम करतं. काय करतं? विशेष नामाचं काम करतं. या वाक्यामध्ये ऑलरेडी सामान्य नाम आहे पण या वाक्यामध्ये विशेष नामाचं काम करतं. आमची बेबी आत्ताच कॉलेजात जाते. बेबीचा अर्थ आहे लहान मूल, म्हणजेच हे मूळचं काय आहे? सामान्य नाम आहे. हे मूळचं काय आहे? सामान्य नाम. या वाक्यामध्ये काय काम करतं? विशेष नामाचं काम करतं. तिसरं वाक्य बघा, माधुरी उद्या मुंबईला जाईल. माधुरी हा मूळचं काय रे? भाववाचक नाम आहे. पण या वाक्यामध्ये काय काम करतं? विशेष नामाचं काम करतं. कारण का या वाक्यामध्ये माधुरी नावाची एक मुलगी आहे किंवा माधुरी नावाची एक स्त्री आहे, बरोबर. त्याच्यामुळं या वाक्यामध्ये स्पेसिफिक एक व्यक्तीचा बोध होतो. मूळचं जरी भाववाचक नाम असेल तर या वाक्यामध्ये ते विशेष नामाचं काम करतं. शेजारची तारा यंदा BA पास झाली. तारा म्हणजे कोणताही आकाशातील तारकांचा समूह असतो. त्याच्यामुळं हे मूळचं काय आहे? सामान्य नाम आहे. पण या वाक्यामध्ये तारा नावाच्या मुलीचा बोध होतो. मुलगी किंवा स्त्री या नावाने या वाक्यामध्ये ते तारा काम करतं. त्याच्यामुळे हे देखील सामान्य नाम आहे मूळचं, पण विशेष नामाचं काम करतं. प्रश्न काय? कोणते भाववाचक नाम विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे? तर पर्याय क्रमांक काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढे खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे? ऍज इट इज हा देखील कॉपी पेस्ट आहे. बाहू, कागद, दिवस, रात्र. आता बाहू हा एकवचन पण हेच असतं आणि एकवचन पण एकच असतं. प्रश्न काय विचारलाय? एकवचनी आहे. मग याचं हे एकवचन आहे का अनेकवचने हे तुम्ही नाही ठरवणार, मी पण नाही ठरवणार. कारण हे एकवचने वापरले का अनेकवचने वापरले माहित नाही. कारण का भाऊ हा एकवचनात भाऊचा असतो, अनेकवचनात पण भाऊचा असतो. त्याच्यामुळे हे तर एकवचन आहे का अनेकवचन आहे तुम्ही कसं ठरवणार? त्याच्यामुळे ते तुमचं उत्तर नसणार आहे. कागद हे एकवचने पण कागदच आहे, अनेकवचने पण कागदच आहे. मग इथं काय आहे ते मला माहित नाही. एकवचन आहे का इथं अनेकवचन आहे हे मी आत्ताच सांगू शकत नाही. वाक्यात वापरल्यानंतरच ते सांगू शकतो. दिवस एकवचनात दिवसच असतं, अनेकवचनात पण दिवसच असतं. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी एकवचनात आहे का अनेकवचनात हे तुम्हाला सांगता येणार नाही. रात्र हे एकवचन शब्द आहे. याचं अनेकवचन काय होतं? रात्री. याचं अनेकवचन काय होतं? रात्री, बरोबर. ती रात्र असतं हा स्त्रीलिंगी शब्द आहे, बरोबर. ती रात्र असतं. वीट याचं अनेकवचन विटा होतं, हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर भिंत याचं अनेकवचन काय होतं? भिंती होतं, भिंती. म्हणजे काय रे?
स्त्रीलिंगी अकारांत याचं अनेक वचन आकारांत होतं किंवा कधी कधी इकारांत देखील होतं. म्हणजे स्त्रीलिंगी जर अकारांत असेल तर त्याचं अनेक वचन आकारांत होतं किंवा इकारांत होतं. हा स्त्रीलिंगी शब्द अकारांत आहे, याचं एक अनेक वचन एकतर आकारांत होईल किंवा इकारांत होईल. रात्रचं काय होतं? रात्री होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. जर हे एक वचनात असतील तर हे बाकीचे इथं आता आपण याचा अर्थ काढू शकतो. हे अनेक वचने आहेत. बरोबर, तुम्हाला विचारलं एक वचनी शब्द कोणता हे ओळखायचं आहे. हा देखील कॉपी पेस्ट आहे. ओके, या पद्धतीने तुम्हाला उत्तर शोधायचे आहेत. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? हा देखील कॉपी पेस्ट आहे. ESO 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. तरी पण आपण थोडं डिस्कस करूयात. हा नियमावर आधारित आहे. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. बरोबर, आता बघा, सासू हा हे नपुंसकलिंगी विचारले. लिंबू कुंकू नपुंसकलिंगी विचारले. हे नपुंसकलिंगी मी 2 शब्द लिहिले जे की उकारांत आहेत. प्रश्न काय ते जाऊ द्या, पर्याय काय ते जाऊ द्या, फक्त मी काय सांगतो ते बघा. लिंबू आणि कुंकू हे 2 नपुंसकलिंगी उकारांत शब्द आहेत. याचं मला आता सामान्य रूप करायचं आहे. मी लिंबाच्या झाडावर चढलो. बरोबर, मी लिंबाच्या झाडावर चढलो. त्याच्यानंतर कुंकू मी कुंकवाचा टिळा लावतो. मी कुंकवाचा टिळा लावतो. या ठिकाणी काय रे बघा, लिंबू आणि कुंकू उकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप आकारांत होते. लिंबू मी लिंबाच्या झाडावर चढलो. कुंकू कुंकवा. बरोबर होतं. सॉरी, मी थोडं कन्फ्युज झालं, पण बरोबर होतं. लिंबू याचं सामान्य रूप काय होतं रे? आकारांत होतं. लिंबूचं लिंबा आकारांत होतं. बरोबर, आणि कुंकू या उकारांचं सामान्य रूप काय होतं? वाकारांत होतं. म्हणजे नपुंसकलिंगी उकारांचं सामान्य रूप आकारांत होतं आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये वाकारांत होतं. प्रश्न तोच आहे तुमचा. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? म्हणजेच अचूक विचारलं तुम्हाला. कोकरू कोकराने, आसू आसवाने. बरोबर, याच्यामध्ये पर्याय क्रमांक D हे तुमचं योग्य उत्तर आहे. कारण का इथं उकारांचं काय झालं रे? वाकारांत झालं. हात पण काय पाहिलं होतं? आकारांत. लिंबा हे उच आकारांत होतं, पण कधी कधी उच वाकारांत होतं. म्हणजे उच आकारांत याला अपवाद विचारलाय तर आसूच आसवा झालं. उच वाकारांत हे तुमचं योग्य उत्तर आहे. कोकरू कोकराने हिथं उकारांचं आकारांत झालं हे बरोबर आहे. पण प्रश्न काय विचारलं? आकारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता अचूक आहे? बरोबर, सॉरी, अचूक विचारले, बरोबर विचारले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके, तर या पद्धतीनं हा प्रश्न आयोगाचा तुम्हाला आहे तसा कॉपी पेस्ट केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? कधी ESO 2014 ला हाच प्रश्न विचारला आणि आहे तसा कॉपी पेस्ट केला. जरी हा MPSC चा कॉपी पेस्ट असेल तरी पण हा सोपा आहे. मावळणारा हा काय रे? मावळणे, त्याच्यापासून काय केलं? मावळणारा म्हणजे साधित आहे. साधित विशेषण. या ठिकाणी काय? साधित विशेषण. सिद्ध नाही, क्रम हा पर्याय गेला. गुणवाचक गुण विशेषण हा गेला. राहिला सिद्ध आणि साधित. सिद्ध काय असतात? मूळचे शब्द असतात, मूळचे. आणि साधित काय? इतर शब्दापासून तयार झालेलं असतात. त्याच्यामुळं त्याचं उत्तर साधित. 4 नंबर पर्याय. ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? नकारदर्शक असतील तर काय असतं रे? अकरण रूप. कोणतं क्रियापदाचं रूप असतं? अकरण रूप. हा MPSC ला नाही, हा पोलीस भरतीला विचारलेला आहे तसा कॉपी पेस्ट केला. म्हणजे 20 प्रश्न इथं MPSC चे आहे तसे कॉपी पेस्ट केलेले आहेत आणि वरचे 3 प्रश्न हे काय केलेत? पोलीस भरतीचे कॉपी पेस्ट केलेत आणि राहिलेले 2 त्यांनी त्यांच्या मनाने तयार केलेले आहेत. विकल्प बोधक, स्वरूप बोधक, परिणाम बोधक
संकेतबोधक या प्रकारात खालीलपैकी कोणते शब्द किंवा अक्षर येऊ शकते? हा एक नंबर खतरनाक प्रश्न सेट केला. आता असा उभयनवी अवयव ओळखायचा आहे तुम्हाला की ते विकल्प बोधक म्हणून पण काम करेल, स्वरूप बोधक म्हणून पण काम करेल, परिणाम बोधक म्हणून पण काम करेल, संकेत बोधक म्हणून पण काम करेल. असं उभयनवी अवयव तुम्हाला शोधायचं आहे. आता याचा रेफरन्स द्यायचा असेल तर प्रत्येक याचं एक 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 इथं उदाहरण आलेलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला जुळवावं लागेल. प्रत्येकाचं एक 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 उदाहरण जुळवावं लागेल. इथं आपल्या नोट्स मधलं एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे बघा. या ठिकाणी तू चहा घेणार की कॉफी, चहा की कॉफी, चहा की कॉफी. इथं काय झालं रे, की हा शब्द काय दर्शवतो? विकल्प दर्शवतो. इथं आहे विकल्प आहे, ठीक आहे. पुढचा बघा, तो म्हणाला, तो म्हणाला, काय म्हणाला? तो म्हणाला की ती खूप सुंदर आहे. तो काय म्हणाला? की तो म्हणाला की ती खूप सुंदर आहे. म्हणजेच पहिल्या वाक्यातील स्वरूप उलगडून सांगितलेलं आहे पुढच्या वाक्यामध्ये. आणि कोणतं उभयनवी अवयव वापरले? की. म्हणजे इथं विकल्प बोधक झाला, इथं स्वरूप बोधक झाला. मी अधिकारी झालो की समाजसेवा करेल. जर मी अधिकारी झालो तर समाजसेवा करेल. या पद्धतीनं काय रे, संकेत बोधक उभयनवी अवयवाचं काम करते. तर या ठिकाणी कोणतं? की हा शब्द. मी अधिकारी झालो की समाजसेवा करेल. आता समाजसेवा करतोय का पैसे खातोय ते त्यालाच माहित. पण इथं काय आहे, संकेत बोधक आहे. तू इतका खेळला, तू इतका खेळला, इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. खेळल्याचा पुढे काय झाला? परिणाम झाला. म्हणजे की या ठिकाणी चारही ठिकाणी की वेगवेगळी कामं करतो. विकल्प बोधक, स्वरूप बोधक, संकेत बोधक, परिणाम बोधक. तेच तुम्हाला विचारलंय कोणता शब्द हे चारही कामं करतो. पर्याय क्रमांक असणार आहे 2 नंबर की. की हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हे आता तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न, कर्तरी प्रयोगात करता हा नेहमी प्रथम असतो, प्रथम असतो, प्रथम असतो. लिंबू टिंबू प्रश्न आहे, कोणालाही विचारलं तरी तो सांगू शकतो. आणि कॉपी पेस्ट आहे पोलीस भरतीमधून. हा आता एमपीसी मधून नाही, पोलीस भरतीमधून आहे तसा कॉपी पेस्ट आहे. कोणीही याचं उत्तर सांगू शकतो. कारण प्रयोग ओळखायचा असेल तर तुम्हाला करता प्रथमता आहे, त्याला कोणता विभक्ती प्रत्यय आहे याच्यावरूनच तुम्हाला लवकर प्रयोग ओळखता येतो. त्याच्यामुळे याचा प्रश्न कोणीही चुकू शकत नाही. आणि जर हा प्रश्न जर चुकला, सिली मिस्टेक झाला, तर रिझल्ट मधनं हुकला. आहे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित. आता हा थोडा किचकट प्रश्न होता. ज्यांनी शब्दसिद्धी नावाचं टॉपिक ज्यांनी व्यवस्थित वाचलेला आहे त्याला हा प्रश्न सोडवता आलेला असेल कदाचित. आता बघा, आ हे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित. आता तुम्हाला चिंता या शब्दामध्ये तुम्हाला असं वाटेल की आहा प्रत्यय लागला, पण नाही. याच्यामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे? ता. कोणता रे? त किंवा ता. करण हा मूळ शब्द आहे, ह्याला प्रत्यय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. श्रोता याला सप्तमीचा ता लागलेला आहे. हे संस्कृत शब्द असल्यामुळे तुम्हाला इथं समजणार आहे. तुम्हाला वाटेल ह्याला आ प्रत्यय लागला, आ प्रत्यय लागला. इथं भरता याला आ प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. करण मध्ये मूळ शब्द नसून त्याला अन हा प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला विचारलंय ता हा प्रत्यय लागलेला शब्द कोणता, धातू साधित कोणता? पर्याय क्रमांक सी हे तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हा थोडा किचकट होता, कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता. पोलीस भरतीच्या अनुषंगाने एमपीसीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोपाच असतो, कारण तेवढ्या ताकदीने अभ्यास करावा लागतो. कारण रिझल्ट मराठी, इंग्रजी सगळ्या विषयांचा तेवढ्याच ताकदीने अभ्यास करावा लागतो. मराठीला जवळपास आउट ऑफ मार्क्स घेण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो, तरच सिलेक्शन होतं. राज्य गादीवरी, आता हा प्रश्न वाचून घ्या. इथं यमक जुळलेला आहे. गादीवरी, आठवणी, पाठवणी हे काय रे, सगळे यमक जुळलेले आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर काय? यमक आहे. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोली भाषेतील आहे? आता काय कोणाची बोली भाषा कशा पद्धतीने असतात हे आपल्याला माहित नसतं. आणि प्रश्न विचारायचं इंटेन्शन एकच असतं, कुठंतरी पाठीमागे कोणत्या तरी एक्झामला विचारलेला असतो. त्याच्यामुळं तो आहे तसा कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न असतो. असे ऑड प्रश्न असतात. कुठं विचारला कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोली भाषेतील आहे? कुठं विचारला सेल टॅक्स इन्स्पेक्टर 2018 म्हणजे एमपीसीचा प्रश्न. इथं देखील आहे तसा कॉपी पेस्ट केला. पर्याय पण तेच आहेत, सगळे पर्याय तेच आहेत. इथं पण कॉपी पेस्ट आहे. पीओक्यू बेस इथं पकडते तो एमपीसीचा. इथं पण एमपीसीचाच प्रश्न आहे. निडळ या शब्दाचा अर्थ काय? आता पोलीस भरतीला हा आलेला आहे, काय अडचण नाही, त्याच्यामुळे हा सोपाच आहे. पण
हे जे पर्याय दिलेत हे पर्याय, या पर्यायावरून आपल्याला कळतं की हा प्रश्न पण एमपीसी मधून आहे तसं विचारला, कारण एमपीसी चे पर्याय आणि इथले पर्याय ऍज इट इज सेमच आहेत. डिपार्टमेंट एसटीला 2012 विचारलेला प्रश्न परत धाराशिव जिल्हा पोलीसला एमपीसीचा प्रश्न इकडे कॉपी पेस्ट केला. ऑलरेडी पीवायक्यू जर बघितलं पोलीस भरतीचं तर हा आलता निडळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आलता हा प्रश्न. निडळ म्हणजे कपाळ असतं, बरोबर, निडळ म्हणजे कपाळ असतं. पण जर पर्याय बघितले तर इथं थोडे बदललेले दिसतात आणि एमपीसीचे पर्याय बघितले तर एमपीसीचा आहे तसा प्रश्न या ठिकाणी उचललेला आहे. ओके, पैरण या शब्दाचा अर्थ सांगा. हा देखील प्रश्न लिपिक टंकलेखक 2007, कधी 2007 लिपिक टंकलेखक एमपीसी परीक्षा कंडक्ट करते त्यावेळेस विचारलेला हा प्रश्न आहे 2007 ला. आणि परत आता पोलीस भरतीच्या परीक्षेला आहे तसा प्रश्न. जे काही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतात तेच ऑप्शन या ठिकाणी आहेत. याचं उत्तर आहे बघा सैल सदरा. वैरण म्हणजे गुराचा चारा, पैरण म्हणजे सैल सदरा. या ठिकाणी फरक लक्षात घ्या. वैरण म्हणजे आपण गुरांना जो चारा टाकतो त्याला आपण वैरण म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला पैरण विचारलंय, सैल सदरा एमपीसी ला विचारला 2007 ला. लिपिक टंकलेखक कॉपी पेस्ट. या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की तुम्हाला आता अभ्यास कोणत्या पद्धतीनं करावा लागेल. पुढचा प्रश्न हालापेष्ट सहन करण्याचा गुण काय असतं रे? हालापेष्ट सहन करण्याचा गुण कधी विचारला? एसटी 2015 ला. आता पोलीस भरतीला पण विचारला 2024 ला आणि दौंडला पण विचारला आणि संभाजीनगरला पण विचारला आणि एमपीसी लाच विचारला होता. आहे तसा कॉपी पेस्ट एमपीसीतून केला. हे आपल्याला पर्यायातून कळतं बा. म्हणजे यांनी पोलीस भरतीचा संदर्भ वापरलेला नाही. जरी पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला असेल तर पर्याय जर बघितले तर ह्यांनी एमपीसीचं पीवायक्यूचं पुस्तक जवळ ठेवलं. आहे तसे प्रश्न ह्यांना जे जे वाटतात की हा प्रश्न घ्यायचा, हा प्रश्न घ्यायचा, हा प्रश्न घ्यायचा, ते प्रश्न घेतलेले आहेत. आणि याच्यात काय झालं, 2 प्रश्नांमध्ये गोंधळ झाला जे की सुरुवातीला आपण पाहिलेले होते. काय याचं उत्तर काय माहिती आहे? तितिक्षा. ओके, व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? PSI 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे तसा कॉपी पेस्ट केला. याचा योग्य पर्याय अतिंद्रिय या पद्धतीने लिहिलं जातं. हे समासामध्ये देखील हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळालेला असेल. पुढचा प्रश्न तोंडी लावणे या शब्दाचा समास कोणता? आता ह्याला पीओक्यू बेसची काही गरज नाही. हा अत्यंत प्रचलित शब्द आहे. आलोक तत्पुरुष समासामध्ये मराठी हा एकच असा शब्द आहे की जे आलोक तत्पुरुष समासामध्ये येतो. तो म्हणजे कोणता? तोंडी लावणे, आलोक तत्पुरुष समास. तरी पण बघा इथं मी 2 स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. याचे पर्याय बघा. हा पोलीस भरती 2024 ला विचारला अहिल्यानगरला आणि इकडला जे दिसतंय कंबाईन 2021 ला विचारलेला आहे. या दोन्हींचे जरी पीवायक्यूचा बेस पकडला, पर्याय बघा तुम्ही, पर्याय एमपीसीचे या ठिकाणी पर्याय आहे तसे जुळून येतात. म्हणजे हा देखील एमपीसी मधूनच घेतलेला प्रश्न आहे. फक्त इथं कर्मधारे आहे, इथं कर्म कर्तरी त्यांनी मुद्दाम केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे आहे? राम आणि कृष्ण, राम आणि कृष्ण, बरोबर. दोन्ही पदे महत्वाचे असल्यानंतर काय असतं? द्वंद्व असतं. हा देखील प्रश्न लिपिक 2013 ला आहे तसा विचारला होता. तोच कॉपी पेस्ट या ठिकाणी देखील केलेला आहे. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अतिप्रसंग बघा गट क 2018 म्हणजे कंबाईन PSI STI ESO या परीक्षेला विचारला एमपीसीनं. हाच प्रश्न परत आहे तसा कॉपी पेस्ट कुणी केला? धाराशिव जिल्हा पोलीस. ओके, तर हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे एमपीसीतून पीवायक्यूच्या बेसमधून. हा प्रश्न या ठिकाणी पोलीस भरतीला SRPF दौंडला या पद्धतीने विचारला होता. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? उपसर्ग गटित, अभ्यस्त, सिद्ध आणि सामासिक. तर काय उत्तर आहे? उपसर्ग. हा देखील या ठिकाणी हा बेस पकडू शकतो. पण ऍज इट इज आहे तसा म्हटलं तर कुठून आला तो? एमपीसीच्या पीवायक्यू मधून. पुढचा प्रश्न, आज गाडीत अतोनात गर्दी होती. कृषी सेवा 2018 जी की एमपीएससी परीक्षा घेते आहे तसा कॉपी पेस्ट. आज गाडीत अतोनात गर्दी होती या ठिकाणी देखील तोच प्रश्न आहे. हा पण कॉपी पेस्ट. याचं उत्तर काय रे? विधानार्थी वाक्य आहे ते. परी. आता बघा कॉपी पेस्ट करत असताना व्यवस्थित तरी करायचा. हा तिसरा प्रश्न तुम्हाला मी दाखवतो. पहिले 2, पहिला आणि दुसरा आणि हा तिसरा, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली. पण या टायपिंग मिस्टेकला एवढा काय अर्थ नाही, कारण इथं मूल हा शब्द आहे 3 लिंगात वापरला जातो. इथं परी झालं, पण काय करायला पाहिलं तर त्यांना टाईप काय करायचं होतं? पोर.
पोर मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते तर तिन्ही लिंगात वापरले जाते. याचं उत्तर सी आहे. बरोबर. आता हा प्रश्न बघा, पोर आणि मूल या ठिकाणी आहे. कधी विचारलाय? कंबाईन PSI STI ESO 2019 ला हा प्रश्न विचारलाय. याचं उत्तर काय रे? तिन्ही लिंगात वापरलं जातं. पोर आणि मूल हे दोन शब्द तिन्ही लिंगात वापरले जातात. इथं टायपिंग मिस्टेक काय झाली? परी झालं. पण याला एवढा काय अर्थ नाही, हे टायपिंग मिस्टेक चालू शकते, कारण पुढे काय रे मूल शब्द आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता आलं असतं. इथं ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज नाही. पण पहिल्या दोन प्रश्नांना तिथं तुम्ही ऑब्जेक्शन परत घेऊ शकता. चित्रकार कुंचल्याचे चित्र काढतो, विभक्तीचा अर्थ ओळखा. आता याला तर कोणताच विभक्ती प्रत्यय लागला नाही, याला पण नाही. हा क्रियापद आहे, म्हणजे चे विभक्तीचा प्रत्यय काय असतो रे? संबंध असतो. कुठून आला हा प्रश्न? कॉपी पेस्टच आहे. कुठं आहे? कंबाईन PSI STI ESO 2021 ला प्रश्न विचारला होता. आहे तसा कॉपी पेस्ट या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते? आता हा रिपीट झाला. याच्या अगोदर महाराणीचा विचारला होता. आता चा प्रत्यय, चाचेचे प्रत्यय कुठं असतात तर षष्टीला. बऱ्याच वेळा पोलीस भरतीला पण हा प्रश्न विचारलेला आहे. तरी पण हा कॉपी पेस्ट आहे तसा पर्याय सहित कुठून केला? महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2016 MES 2016, जी की MPSC एक्झाम कंडक्ट करते. आहे तसा कॉपी पेस्ट या ठिकाणी देखील. म्हणजे या ठिकाणी धाराशिवचे 25 प्रश्न आपण बघितले, कोल्हापूरचे 25 बघितले. दोन्ही पेपरमध्ये जवळपास 23 प्रश्न रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धाराशिवच्या प्रश्नपत्रिकेचा जर अँगल बघितला तर आगामी येणाऱ्या भविष्य काळात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला MPSC चे देखील क्वेश्चन PYQ पाहणं खूप गरजेचं आहे. पोलीस भरतीच्या PYQ सोबत तुम्हाला MPSC ला आलेले PYQ अभ्यासणं खूप गरजेचं आहे. याच्यावरून आपल्याला ते दिसून येतं. मग याच्यासाठी तुम्ही वैयक्तिक स्वतः अभ्यास करू नका. वेळ असेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा आपण YouTube वरती MPSC PYQ बेचे सिरीज चालू करणार आहात. ते लेक्चर तुम्ही कंटिन्यू पाहू शकता. लेक्चर्स बघत असताना ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर्स नसतात त्यावेळेस लाईव्ह लेक्चर्स असल्यानंतर तुम्हाला ते स्पीड वाढवता येत नाही. पण ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर्स नसतात, रेकॉर्डिंग असतात, युट्यूबवर अपलोड होतात, त्यावेळेस तुम्ही बघत असताना थोडा स्पीड वाढवा. 1.5च्या स्पीडने बघितलं तरी काही अडचण नाही. स्पीड पण 2चा ठेवू नका. 1.5च्या स्पीड सफिशियंट आहे तुमच्यासाठी. 1.5च्या स्पीडने हे व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ओके, थांबूयात. परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुढचे 2 जिल्हे कोणते असणार, काय असणार ते आपण त्यावेळेस बघूयात. जर लेक्चर आवडलं तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन त्याच्यावरती त्याचं बटन दाबा, जेणेकरून जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ठीक आहे, थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.